Hi students, we have started the first chapter units and measurement from the physics part 1 yesterday's lecture. काल आपण सुरू केलेला chapter. Today we are going to see the second lecture of this particular chapter. या chapter चा आज आपण second lecture या ठिकाणी चेक आउट करणार आहोत. Right? ठीक आहे. What we are going to see in this particular lecture? We are going to see fundamental physical quantities and derived physical quantities. Right? ठीक आहे. काल आपण काय पाहिलं? तर we have seen what is meant by unit. युनिट म्हणजे काय? द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज काय सांगा युनिट. द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज काय सांगा युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. बरोबर ना? काल आपण डेफिनेशन पाहिली होती. कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करण्यासाठी संदर्भ म्हणून आपण जे एक स्टँडर्ड वापरतो, जे परिमाण वापरतो त्याला आपण काय म्हणतो सांगा युनिट असं म्हणत असतो. संदर्भासाठी जे वापरतो त्याला आपण काय म्हणतो सांगा युनिट म्हणत असतो. देन वी हॅव सीन द डिफरंट सिस्टम्स ऑफ युनिट्स. काल आपण युनिटच्या काही सिस्टम्स पाहिल्या. सिस्टम मध्ये काय पाहिलं? पहिली आपण काय सांगा एमकेएस सिस्टम, मीटर, किलोग्राम आणि काय सांगा सेकंद. त्याच्यामध्ये मीटर, किलोग्राम आणि सेकंद असे युनिट असतात. दुसरी आपण पाहिली सीजीएस सिस्टम, सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. तिसरी आपण पाहिली एफपीएस सिस्टम, फूट, पाऊंड आणि काय सांगा सेकंद. आणि चौथी जी होती जनरल कॉन्फरन्स जी भरली 1971 ला, त्या कॉन्फरन्स मध्ये असं ठरलं की ग्लोबली ऑल द वर्ल्ड शुड काय सांगा यूज सेम युनिट्स. संपूर्ण जगाने समान युनिट्स वापरली पाहिजेत. आणि मग ती युनिट्स ठरवण्याचा अधिकार त्या कॉन्फरन्सला मिळाला. आणि ती जी कॉन्फरन्स होती 1971 ला भरलेली, त्यांनी एक नवीन सिस्टम डेव्हलप केली. तिचं नाव आहे एसआय सिस्टम. काय नाव आहे? एसआय सिस्टम. तर ती जी काही कॉन्फरन्स असते ती काय करते सांगा, एसआय सिस्टम जी आहे सिस्टम इंटरनॅशनल डी युनिट्स असं म्हणतात त्याला. तर ती जी काही कॉन्फरन्स आहे त्यांनी काही युनिट्स सुचवली की संपूर्ण जगाने काही आयडेंटिफाईड युनिट्स वापरले पाहिजेत. राईट? कुठली क्वांटिटी मोजताना कुठलं युनिट वापरायचं आहे त्यांनी ठरवून दिलं. आता लोकल लेवलला आपल्याला जे सोयीचं आहे ते आपण वापरतो, परंतु ग्लोबल लेवलला म्हणजे आपल्याला जर एखाद्या परदेशात एखादा माल पाठवायचा आहे किंवा परदेशात माल घ्यायचा असेल तर मग आपल्यात आणि त्यांच्यात कन्फ्युजन नको. आपल्याकडे वेगळं युनिट, त्यांच्याकडे वेगळं युनिट असं जर झालं तर मग कन्फ्युजन होईल. मग सगळ्या जगात एकच युनिट असावं कुठल्या फिजिकल क्वांटिटीसाठी. त्यासाठी एसआय सिस्टम नावाची सिस्टम तयार झालेली आहे. या सिस्टम मध्ये युनिट ठरवताना कुठल्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट कुठलं घ्यायचं नेमकं त्यासाठी काही क्रायटेरिया निश्चित केलेले आहे. त्याला आपण म्हणतो रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट्स. आणि त्याच्यानंतर आपण हे पाहणार. मी 2 मिनिटात तुम्हाला सांगतो, पहा लक्षात घ्या. थोडा काय सांगा रिक्वायरमेंट्स. पहा रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. युनिट चांगलं युनिट कोणाला म्हणायचं त्याच्यानुसार एसआय सिस्टम काय करते, युनिट कुठलं युनिट आपलं स्टँडर्ड आहे ते ठरवत असते. तर पहा एक पहिले पहा युनिट शुड नॉट. इट शुड नॉट काय सांगा, इट शुड नॉट काय सांगा टू स्मॉल और टू बिग. पहा ते खूप छोटं नसावं किंवा खूप मोठं नसावं. युनिट जे आहे ते कसं असावं, खूप छोटं नसावं किंवा खूप मोठं नसावं. फॉर एक्झाम्पल किलोग्रामचं युनिट जर स्टँडर्ड युनिट आपण ग्रॅम पकडलं तर ग्रॅम हे खूप छोटं युनिट आहे. आणि जर टन पकडलं तर बऱ्याचशा वस्तू टनामध्ये पण नसतात. मग ग्रॅम इज अ व्हेरी स्मॉल युनिट, टन इज अ व्हेरी बिग युनिट. मग खूप छोटंही नाही आणि खूप मोठंही नाही असं कुठलं युनिट? किलोग्रॅम. किलोग्रॅम इज काय सांगा स्टँडर्ड युनिट सजेस्टेड बाय द काय सांगा एसआय सिस्टम फॉर द काय सांगा मास. तर मास साठी किलोग्रॅम हे सजेस्ट केलेले युनिट आहे. आलं लक्षात? इट शुड नॉट काय सांगा टू बिग और काय सांगा टू स्मॉल. युनिट खूप छोटं नसावं खूप मोठं नसावं. दुसरं काय सांगा इट शुड बी. पहा इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. युनिट जे ठरवणार आहे पहा ते सगळ्या जगाने ऍक्सेप्ट केलेलं असावं. बरोबर? ठीक आहे. ऑल ओव्हर द वर्ल्ड इट शुड बी काय सांगा ऍक्सेप्टेड. म्हणजे आपल्याकडे किलोग्राम वापरलं, अमेरिकेकडे सुद्धा किलोग्राम आहे, जपानने सुद्धा किलोग्राम ऍक्सेप्ट केलेला आहे. राईट? ठीक आहे. कुणी प्रत्येक देशाने किलोग्राम आहे. इट शुड बी युनिव्हर्सली काय सांगा ऍक्सेप्टेड. युनिट हे युनिव्हर्सली संपूर्ण जगाने ऍक्सेप्ट केलेलं असावं. हा दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तिसरा मुद्दा आपल्याला पास काय सांगता येईल पहा लक्षात. युनिट इट शुड नॉट. पहा इट शुड नॉट चेंज टाइम टू टाइम और प्लेस टू प्लेस. युनिट जे तो टाइम टू टाइम किंवा प्लेस टू प्लेस बदललं नाही पाहिजे. म्हणजे काय की आज 1 किलोचं जे काय एवढा लोखंडाचा ठोकळा, दिस काइंड ऑफ काय सांगा आयर्न ब्लॉक, इट इज कॉल्ड एज 1 kg. अगदी 100 वर्षानंतर जरी पाहिलं तर 1 kg इज द सेम, तो तेवढाच राहणार आहे. आणि गेल्या 100 वर्षापूर्वी जरी पाहिलं तर 1 kg इज द काय सांगा सेम. म्हणजे वेळेनुसार युनिट बदललं नाही पाहिजे. पहा लक्षात. Whatever be the gas mass comes in 1 kg, same mass before the 100 years, same mass after the gas 100 years. म्हणजे वेळेनुसार युनिट बदलत नसावं, बदलणार नसावं. आणि दुसरं टाइम टू टाइम आणि प्लेस टू प्लेस.
म्हणजे इथे 1 किलो जेवढा आहे तेवढाच 1 किलो कुठं पाहिजे सांगा, अमेरिकेत पाहिजे, तेवढाच 1 किलो जपानमध्ये पाहिजे. म्हणजे साधारणपणे सगळ्या प्लेस टू प्लेस किंवा टाइम टू टाइम युनिट बदललं काय पाहिजे. नाही तर त्यांच्याकडे 1 किलो एवढा येतो आणि आपल्याकडे 1 किलो एवढा येतो, असं झालं तर मात्र संपूर्ण जगाचं कन्फ्युजन होईल. म्हणून वेळेनुसार किंवा जागेनुसार युनिट बदलणारं नसावं. इट शुड नॉट चेंज प्लेस टू प्लेस वर काय सांगा, टाइम टू टाइम. राईट, ठीक आहे. फोर्थ वन पहा, लक्षात घ्या. इट शुड बी इझिली अवेलेबल. युनिट कसा असेल पाहिजे सांगा, इझिली अवेलेबल असलं पाहिजे, सगळ्यांना सहज उपलब्ध होणार असावं. इट शुड बी काय सांगा, इझिली अवेलेबल. बरोबर, ठीक आहे. 1 kg जो ब्लॉक आहे आपण तो सहज उपलब्ध होतो. फुटपट्टी जी आहे किंवा मीटर पट्टी जी आहे ती सहज उपलब्ध होऊ शकते. टाइम सेकंद घड्याळ सहज उपलब्ध होऊ शकतं. इट शुड बी काय सांगा, इझिली अवेलेबल. बरोबर, ठीक आहे. म्हणजे सहज उपलब्ध होणार असावं अशा प्रकारे ते आपल्याला सांगता येईल. आणि 5 लक्षात, इट शुड बी, हा ठीक आहे, नॉट किंवा पेरिशेबल. आता आपण करत पहा, नॉट पेरिशेबल. ठीक आहे, सहज उपलब्ध किंवा इझिली कन्वर्टेड असं म्हणतो. इट शुड बी काय सांगा, इझिली कन्वर्टेड. सहज एका सिस्टीम मधून दुसऱ्या सिस्टीम मध्ये कन्वर्ट केलं जाणार असं. समजा आता किलोग्राम घेतलं तर 1000 किलोग्राम इक्वल काय असं 1 टन. मग 1000 हा फॅक्टर आहे, पण सहज कन्वर्ट करता आलं पाहिजे. 1 टन म्हणजे किती किलोग्राम, 1 ग्रॅम म्हणजे 10⁻³ किलोग्राम. असं सहज इंटर कन्वर्ट करता आलं पाहिजे, म्हणजे कॅल्क्युलेशनला सोपं जाणार असं थोडक्यात. तर ते सर्वांना अशा प्रकारचे क्रायटेरिया लक्षात ठेवा. दिस क्रायटेरिया शुड बी सॅटिस्फाईड बाय द काय सांगा, गुड युनिट. दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. चांगल्या युनिटच्या रिक्वायरमेंट्स कोणते, म्हणजे सगळ्या फॅक्टर्सवर एएसआय सिस्टीम काय करते सांगा, विचार करते. ऑल दिस फॅक्टर्स आर काय सांगा, कन्सिडर while choosing the काय सांगा, स्टँडर्ड युनिट ऑफ द एनी फिजिकल क्वांटिटी. कुठल्या फिजिकल युनिटचं क्वांटिटीचं स्टँडर्ड युनिट ठरवताना काय करते, एएसआय सिस्टीम जी आहे जी काय कॉन्फरन्स असते या सगळ्या बाबींवर विचार करते. and then they should decide the काय सांगा, which unit is काय सांगा, बेटर फॉर द गिवन फिजिकल क्वांटिटी फॉर यूज ऑफ द ग्लोबल. तेव्हा ग्लोबल यूज साठी कुठल्या फिजिकल क्वांटिटीसाठी कुठलं युनिट सुटेबल आहे ते काय करते सांगा, एएसआय सिस्टीम ठरवत असते. आलं लक्षात, ठीक आहे. तर आपण आता फिजिक्स मध्ये किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड एसआय सिस्टीम ऑफ युनिट्स वापरली जाते. आलं लक्षात, ठीक आहे. एसआय सिस्टीम मध्ये पहा, लक्षात घ्या. इन एसआय सिस्टीम पहा, मास इज मेजर्ड इन काय सांगा, किलोग्राम. मास कशात मोजला जातो सांगा, किलोग्राम. लेंथ जे आहे ते कशात मोजले जाते सांगा, मीटर मध्ये मोजले जाते इन एसआय सिस्टीम. आणि टाइम जो आहे तो कशामध्ये मोजला जातो सांगा, टाइम इज मेजर्ड इन काय सांगा, सेकंद. हे लक्षात राहू द्या. अशा पद्धतीने एसआय सिस्टम इज यूज ऑल ओव्हर द काय सांगा, वर्ल्ड एज वेल एज सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. वी आर गोइंग टू सॉल्व फिजिक्स मध्ये जे प्रॉब्लेम्स येतील ते सॉल्व करताना सुद्धा आपण एसआय सिस्टीमचाच उपयोग करणार आहोत. तर अशा पद्धतीने व्हॉट इज द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट ते मी सांगितलं. काल मी युनिट म्हणजे काय सांगितलं होतं पहा, लक्षात. परत एकदा लागलं मी इथे एक्सप्लेन करतो. व्हॉट इज द युनिट. युनिट म्हणजे काय, युनिट म्हणजे काय, द रेफरन्स स्टँडर्ड. पहा डेफिनेशन लक्षात राहू द्या. द रेफरन्स स्टँडर्ड used for the measurement of physical quantity is called as unit of that physical quantity. अशा प्रकारे युनिट अँड व्हॉट आर द रिक्वायरमेंट ऑफ गुड युनिट असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. लक्षात राहू द्या. राईट, ठीक आहे. चला आता मी जातो आपल्या आजच्या टॉपिककडे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आणि काय सांगा, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर फिजिकल क्वांटिटीचे दोन प्रकार पडतात, फंडामेंटल आणि काय सांगा, डिराइव्हड. तर व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी, वी हॅव डिस्कस इन द यस्टरडेज लेक्चर. फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय ते आपण कालच्या लेक्चर मध्ये डिस्कस ऑलरेडी केलेलं आहे. वी हॅव डिस्कस व्हॉट इज मीन बाय फिजिकल क्वांटिटी इन यस्टरडेज लेक्चर. What is mean by physical quantity? Anything that can be measured. काही असू मग ते. Anything that can be काय सांगा, measured. जे कुठली गोष्ट मोजता येते तिला आपण काय म्हणतो सांगा, फिजिकल क्वांटिटी. बस कुठल्या वस्तूचं मास मोजता येतं म्हणून इट इज अ फिजिकल क्वांटिटी. लेंथ, कुठल्या वस्तूची लेंथ मोजता येईल, इट इज अ काय सांगा, फिजिकल क्वांटिटी. टेम्परेचर मोजता येतं आपल्याला, इट इज अ फिजिकल क्वांटिटी. जे मोजता येतं ते फिजिकल क्वांटिटी. बरोबर, एनीथिंग दॅट कॅन बी मेजर्ड इट इज कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटी. इथे लक्षात सर्वांच्या. वी कॅन मेजर द मास, वी कॅन मेजर द टाइम, वी कॅन मेजर द टेम्परेचर, वी कॅन मेजर द एरिया, वी कॅन मेजर द व्हॉल्यूम, वी कॅन मेजर द डेन्सिटी, वी कॅन मेजर द एनर्जी, वी कॅन मेजर द पॉवर.
जे कुठलं मोजता येतं त्याला आपण काय म्हणतो सांगा, फिजिकल क्वांटिटी. मग फिजिकल क्वांटिटी इज ऑफ टू टाइप्स. फिजिकल क्वांटिटीचे किती प्रकार पडतात? दोन प्रकार पडतात, बरोबर. ठीक आहे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. पहिला टाइप आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. सेकंड वन इज काय सांगा, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. दीज आर द टू टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द फंडामेंटल अँड डिराइव्ड? फंडामेंटल आणि डिराइव्ड मध्ये काय डिफरन्स आहे? व्हॉट इज द डिफरन्स? वी आर गोइंग टू चेक आउट. आज आपण तो चेक आउट करणार आहोत. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द काय सांगा, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. त्यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला चेक आउट करायचे. लक्षात आलं सर्वांच्या? मग आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? पहा लक्षात, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? चला मी त्याची डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी लिहितोय. सर्वांनी लक्ष द्या. हे पहा, नीट लक्षात घ्या. डेफिनेशन मी या ठिकाणी लिहितोय. डेफिनेशन, द फिजिकल क्वांटिटी which do not depend on any other physical quantity for its measurement is called as fundamental physical quantity. पाहता लक्षात काय सांगितले? द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. जी राशी तिच्या मेजरमेंट साठी इतर कुठल्याही राशीवर डिपेंड नसते, जी क्वांटिटी तिच्या मेजरमेंट साठी इतर कुठल्याही क्वांटिटीवर डिपेंड नसते, इट इज कॉल्ड एज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. तिला आपण काय म्हणतोय? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असा शब्द वापरतो. राइट? ठीक आहे. आता पहा, द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट, इट इज कॉल्ड एज काय सांगा. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? इट डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर मीन्स व्हॉट? ती कुठल्याही दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाही म्हणजे काय? डिपेंड नसणं म्हणजे काय असणं? येते लक्षात? ठीक आहे. मग डिपेंड नाही म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. लेंथ पा, लेंथ काय? लेंथ एवढी आपण लेंथ मोजतो. ठीक आहे. लेंथ मोजण्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागेल? हातामध्ये फक्त एक मीटर स्केल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही लेंथ मोजू शकता, बरोबर की नाही? मला सांगा, लेंथ मोजायची असेल तर फक्त कशाची गरज आहे तुम्हाला? मीटर स्केल. टाइम मोजायचा असेल तर फक्त काय पाहिजे तुमच्याकडे? घड्याळ पाहिजे. आलं का लक्षात? टाइम मोजण्यासाठी घड्याळ. मास मोजायचा असेल तर फक्त काय पाहिजे सांगा? एखादा वेटिंग बॉक्स पाहिजे. येते लक्षात? टेम्परेचर मोजायचं असेल तर काय सांगा? थर्मामीटर. कळतंय सर्वांना? मला सांगायचा मुद्दा असा आहे की टेम्परेचर मोजण्यासाठी फक्त थर्मामीटर लागतं. टेम्परेचर मोजण्यासाठी कोणी फुटपट्टी पण लागते असं काय गरज आहे का? नाही. मग टेम्परेचर फक्त थर्मामीटरच्या आधारे, म्हणजे टेम्परेचर फक्त थर्मामीटरच्या आधारे मोजलं जातं. इतर दुसऱ्या कोणावर त्याची गरज नाही. मी फिजिकल क्वांटिटी टेम्परेचर जे आहे ती मोजण्यासाठी आपल्याला घड्याळाची गरज नाही पडत, आपल्याला मीटर स्केलची गरज नाही पडत. फक्त आणि फक्त थर्मामीटर असलं बस झालं. तुम्हाला वाटलं लेंथ मोजायची, फक्त मीटर स्केल घ्यायचं आणि निघायचं. दुसरं काय घड्याळाची गरज आहे का लेंथ मोजण्यासाठी? नाहीये. फक्त आणि फक्त काय सांगा? मीटर स्केल. म्हणजे याचा अर्थ लेंथ ही फिजिकल क्वांटिटी, बाकी घड्याळ म्हणजे टाइम झालं, मास यांच्यावर डिपेंड नाही, ती फक्त इंडिव्हिज्युअल फिजिकल क्वांटिटी आहे. त्या सर्वांना पण नीट ऐका, काही क्वांटिटीज मात्र दोन किंवा अधिक फंडामेंटल डिपेंड असतात. उदाहरण पहा लक्षात. व्हेलॉसिटी. समजा एखाद्याला व्हेलॉसिटी मोजायची. काय मोजायची? व्हेलॉसिटी इक्वल टू काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. व्हेलॉसिटी मोजण्यासाठी तुम्हाला काय लागेल? मीटर स्केल तर लागणारच आहे डिस्प्लेसमेंट मोजण्यासाठी, लेंथ मोजण्यासाठी, आणि टाइम म्हणजे सेकंड. म्हणजे तुम्हाला दोन फिजिकल क्वांटिटी लागतात. एक तर मीटर स्केल पण लागतं आणि काय सांगा? घड्याळ सुद्धा लागणार तुमच्याकडे. म्हणजे याचा अर्थ व्हेलॉसिटी ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ती दोन फंडामेंटल वर डिपेंड आहे का? दोन. परंतु लक्ष, म्हणून ती डिराइव्ड आहे. परंतु इकडे जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जर तुमच्या लक्षात आलं की लेंथ, येतं लक्षात? ठीक आहे. नंतर काय सांगा? मास, टाइम, टेम्परेचर, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, ल्युमिनस काय सांगा? इंटेन्सिटी, आणि फायनली काय सांगा? अमाउंट ऑफ सबस्टन्स. These are the 7 physical quantities which do not depend on any other physical quantity for its measurement. लेंथ मोजण्यासाठी फक्त मीटर स्केलची गरज आहे. दुसरं तुम्हाला हॉलो त्याचं टाइमची गरज नाही, टेम्परेचरची गरज नाही. लेंथ मोजायची वेळची फक्त मीटर स्केल घेऊन निघा.
अलग लक्षात. दुसऱ्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची गरज आहे का? टाइम झालं, टेम्परेचर झालं नाही. लेंथ मोजायची फक्त मीटर स्केल. टेम्परेचर म्हणजे लेंथ मोजण्यासाठी फक्त तुम्हाला काय लागतंय? मीटर स्केल लागतं. म्हणजे लेंथचं युनिट काय सांगा मला? मीटर. त्याचा सिम्बॉल काय येणार आहे? एम. एम इज द काय सांगा? सिम्बॉल. मास युनिट काय सांगा? किलोग्राम. मास युनिट काय सांगा? किलोग्राम. बरोबर ठीक आहे. त्याचं युनिट काय येणार सांगा? केजी. सिम्बॉल येणार टाइम. टाइमचं युनिट काय सांगा? सेकंद. टाइमचं युनिट काय? सेकंद. त्याचा सिम्बॉल येतो काय सांगा? एस. टेम्परेचरचं युनिट काय सांगा? टेम्परेचर युनिट केल्विन. काय? केल्विन. त्याचा सिम्बॉल येतो के. तर ते सर्वांना. इलेक्ट्रिक करंटचे युनिट काय सांगा? एंपियर. एंपियर. त्याचा सिम्बॉल आहे ए. ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट काय? कॅन्डेला. त्याचा सिम्बॉल आहे काय सांगा? सीडी. आणि त्यानंतर काय सांगा? अमाउंट ऑफ सबस्टन्सचा आहे मोल आणि त्याचा सिम्बॉल येतो कॅपिटल एम. तर इन दिस वे किंवा मोल असं लिहिलं तर चालतं. एम ओ एल. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीने देयर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. किती आहेत फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज? फक्त 7. या भौतिक राशी त्यांच्या मोजमापासाठी इतर कुठल्याही भौतिक राशीवर डिपेंड नाहीये. द फिजिकल क्वांटिटी व्हिच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट दे आर कॉल्ड एज काय सांगा? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. त्यांना आपण काय म्हणतो सांगा? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो असतो. मग हाऊ मेनी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आर देयर? 7. अलग लक्षात. ह्याचा अर्थ कळला का? डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देयर काय सांगा? मेजरमेंट. जी तिच्या मोजा. जसं की मी तुम्हाला इथं उदाहरण दिलं व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी मोजण्यासाठी तुम्हाला डिस्प्लेसमेंट पण मोजावी लागेल आणि टाइम. मग व्हेलॉसिटी इतर 2 फंडामेंटलवर डिपेंड आहे म्हणून व्हेलॉसिटी डिराइव्हड आहे. परंतु जर तुम्हाला लेंथ मोजायचं असेल तर फक्त मीटर स्केलची गरज आहे. म्हणजे इतर दुसऱ्या कुठल्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड नाहीये. तुम्हाला मास मोजायचा असेल तुम्हाला फक्त वेटिंग बॉक्स लागणार आहे. फक्त एकच युनिट लागणार आहे किलोग्राम. इतर कुठल्याही युनिटची गरज नाही किंवा इतर कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची गरज नाही त्याच्या मेजरमेंटसाठी. टाइम मोजायचं फक्त घड्याळ पाहिजे. बाकी कुठल्याही फिजिकल क्वांटिटीची गरज नाहीये. ते करंट मोजायला फक्त एंपियर. इल्युमिनेशन इंटेन्सिटी कॅन्डेला आणि काय सांगा? मग किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत? 7. तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न येतो डिफाइन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किंवा राईट अ नोट ऑन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. काय तर राईट अ नोट ऑन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. तर आपली डेफिनेशन आली पाहिजे पहा. द फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? एनीथिंग दॅट कॅन बी मेजर्ड. द फिजिकल क्वांटिटी which do not depend on any other physical quantity for its measurement it is called as काय सांगा? fundamental physical quantities. आलं लक्षात? there are 7 fundamental physical quantities. किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी? एकूण 7च आहेत फक्त. लक्षात ठेवायचे त्या. there are total किती? how many fundamental physical quantities? only 7. first one is काय सांगा? length. तिचं युनिट काय असतं? मीटर. याचा युनिट मी लिहिले हा मीटर. त्याचा सिम्बॉल आहे एम. सेकंड वन इज काय सांगा? मास. त्याचं युनिट आहे किलोग्राम. सिम्बॉल काय सांगा? केजी. थर्ड युनिट काय सांगा? टाइम. त्याचं सिम्बॉल आहे काय सांगा? सेकंद. यस. फोर्थ युनिट काय सांगा? टेम्परेचर. केल्विन. सिम्बॉल काय सांगा? के. इलेक्ट्रिक करंट एंपियर. सिम्बॉल काय सांगा? ए. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला. सिम्बॉल आहे सीडी. and finally amount of substance unit is mole and symbol is काय सांगा? mol. right? in this way there are 7 fundamental physical quantities. तर अशा प्रकारे 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज त्या ठिकाणी असतात. हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. आता 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीच्या नंतर द युनिट्स ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ही जी त्याची युनिट्स आहेत की नाही? आहे की नाही? हा त्याचा सिम्बॉल आहे युनिट्सचा. ही जी युनिट्स आहे ना दे आर कॉल्ड एज फंडामेंटल युनिट्स. काय म्हणायचं त्यांना? फंडामेंटल युनिट्स. मग व्हॉट आर द फंडामेंटल युनिट्स? द युनिट्स ऑफ fundamental physical quantities are called as fundamental units. The units of fundamental physical quantities are called as काय सांगा? fundamental units. fundamental म्हणजे मूलभूत. आलं लक्षात? बेसिक किती क्वांटिटीज आहेत? 7. मग त्याच्यावर बाकीचे डिपेंड आहेत. लक्षात ठेवा. आलं लक्षात? जसं की व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ थोडक्यात आणि टाइम म्हणजे काय सांगा? या दोन वर व्हेलॉसिटी डिपेंड आहे. व्हेलॉसिटी वगैरे बाकीच्या ज्या क्वांटिटी आहेत त्या सगळे डिराइव्हड आहेत. लक्षात ठेवा. कारण त्या 2 किंवा अधिक फंडामेंटल वर डिपेंड असतात. ह्या मात्र इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज आहेत. त्या इतर कोणावर डिपेंड नसतात त्यांच्या मेजरमेंटसाठी. म्हणून त्यांना म्हणतात फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. आलं लक्षात? बेसिक फिजिकल क्वांटिटीज. डेफिनेशन सर्वांच्या लक्षात आली असेल. द फिजिकल क्वांटिटी which do not depend on any other physical quantity for its measurement is called as fundamental physical quantity. There are only 7 fundamental physical quantities, right? as follow असं म्हणायचं. हा टेबल राईट करायचा. हा टेबल लक्षात ठेवायचा आहे. 7 कोणते आहेत? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, करंट, इल्युमिनेशन इंटेन्सिटी आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स. these are the units of the fundamental physical quantities and these are the काय सांगा? symbols of the units of fundamental physical quantities.
आणि मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली, व्हॉट आर द फंडामेंटल युनिट्स. द युनिट्स ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज जे युनिट्स असतात, हे जे युनिट्स आहेत त्याला म्हणतात फंडामेंटल युनिट्स. त्याच्या सर्वांना मग 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत, म्हणजे फंडामेंटल युनिट्स सुद्धा 7च आहेत. कारण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची संख्या 7 आहे, म्हणून फंडामेंटल युनिट्स सुद्धा किती असणार आहेत, 7च असणार आहेत. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर त्या सर्वांना 7 फिजिकल क्वांटिटी, 7 युनिट्स. ठीक आहे. आता पहा, देयर आर अनदर 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. पहा लक्षात, 2 सप्लिमेंटरी आहेत. त्या ठिकाणी या ठिकाणी मी राईट करतो. पहा लक्षात घ्या, या ठिकाणी मी राईट करतो. देयर आर 2 supplementary fundamental physical quantities. पहा, 2 सप्लिमेंटरी आहेत. पहा कोणकोणत्या, त्यातली पहिली जी आहे ती पहा प्लेन अँगल. प्लेन अँगल आणि दुसरी काय सांगा, सॉलिड अँगल. पहिली प्लेन अँगल आणि दुसरी काय सांगा, सॉलिड अँगल. प्लेन अँगलचा युनिट काय सांगा, रेडियन. त्याचं युनिट काय, रेडियन. आणि याचं युनिट, त्याचा सिम्बॉल असतो RAD. काय सांगा, RAD. आणि या ठिकाणी दुसरं सॉलिड अँगल, त्याचा ST रेडियन. याचा सिम्बॉल काय सांगा, S आणि R. ST रेडियन असेल तरी चालते, किंवा सिम्बॉल मध्ये याला बऱ्याच जण आता असा पण सिम्बॉल वापरतात. आलं लक्षात. ठीक आहे. तर आता आपण जनरली आपण RAD आणि ST RAD असं लिहिलं तरी चालेल. तर दिस इज काय सांगा, 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज. कोणकोणत्या, प्लेन अँगल आणि काय सांगा, सॉलिड अँगल. लक्षात ठेवा, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल, दीज आर द 2 सप्लिमेंटरी. म्हणून ह्या 7 आणि या 2 अशा किती झाल्या, एकूण 9 झाल्या. परंतु 9 म्हणायचं नाही, काय म्हणायचं, देयर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज अँड 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. 7 किती आहेत फंडामेंटल आणि 2 सप्लिमेंटरी आहेत. हे लक्षात घ्या. 2 काय सांगा, सप्लिमेंटरी. कोणकोणत्या, प्लेन अँगल रेडियन मध्ये मोजतात. आता आपण सगळेजण अँगल मोजतो, आपण डिग्री मध्ये मोजतो. कशात मोजतो, डिग्री. हे पहा, हा अँगल जो असतो हा आपण कशात मोजतो सांगा, डिग्री. काय असेल तो, समजा 9110 डिग्री वगैरे असं आहे की नाही. तर आता डिग्रीच्या ऐवजी तुम्ही 11th ला गेल्यानंतर 11th च्या मॅथ्स मध्ये किंवा फिजिक्सच्या किंवा केमिस्ट्रीच्या थेअरी मध्ये आपण स्टँडर्ड अँगल असणार आहे रेडियन. काय असणार आहे, रेडियन. नीट लक्षात ठेवा, रेडियन इज द काय सांगा, स्टँडर्ड युनिट ऑफ द अँगल मेजरमेंट. 10वी पर्यंत सोपं युनिट तुम्ही वापरलं होतं, कोणतं, डिग्री. लक्षात ठेवा. आता आपण रेडियन युनिट वापरणार आहे. कोणतं वापरणार आहे, रेडियन. मग एक रेडियन किती डिग्रीचा एक रेडियन होतो, किंवा एका रेडियनचे किती डिग्री होतात, ते सगळं तुम्हाला मॅथमॅटिक्सचा जो पार्ट 1 आहे त्यामध्ये अँगल्स अँड देअर मेजरमेंट नावाचा चॅप्टर आहे, त्यामध्ये पाहायला भेटणार आहे. हे लक्षात ठेवा, डिग्री आणि रेडियन मध्ये काय रिलेशन आहे. त्यामुळे तो आता आपला सध्या फिजिक्सचा पार्ट नाहीये, परंतु जरा वेळाने मी हा टॉपिक आहे आपला थोडंसं डिटेल मध्ये, तिथे मी गेल्यानंतर एक्सप्लेन करेलच तुम्हाला तो. सध्या तेवढंच ठेवा की प्लेन अँगलचे युनिट असतं रेडियन, डिग्री नाही. 10वी पर्यंत डिग्री युनिट होतं. 11वीला जेव्हा आपण सायन्सला प्रवेश करतो तेव्हा आपण अँगल रेडियन मध्ये मोजणार आहे. इथून पुढे लक्षात ठेवा, आहे डिग्री मध्ये मोजणार नाही आपण. अँगल हा रेडियन मध्ये मोजायला सुरुवात करणार थेरॉटिकली इथून पुढे. रेडियन इज द युनिट ऑफ काय सांगा, अँगल. आणि सॉलिड अँगल, सॉलिड अँगल म्हणजे कसा, तर पहा सॉलिड अँगलचा अर्थ काय होतो, प्लेन अँगल म्हणजे आपण जे अँगल घेतो ते. पण सॉलिड अँगल म्हणजे काय, एखाद्या विद्युशकाचे किंवा आपण फुटाण्यांची टोपी गॅप असते, आहे की नाही. किंवा मेहंदीचा कोन घ्या, मेहंदीचा कोन माहिती सर्वांना असा असतो, आहे की नाही. मग मेहंदीचा कोनचा हा जो अँगल आहे की ना आतला, हा जो अँगल आहे ना, हा जो अँगल आहे कळतं सर्वांना, हा अँगल हा सॉलिड अँगल आहे. त्याला काय म्हणतात सांगा, सॉलिड अँगल, आहे की नाही. मेहंदीचा कोन असा उभट असतो, त्याचा सॉलिड अँगल कमी. आणि विद्युशकाची टोपी थोडी अशी पसरट असते, त्याचा सॉलिड अँगल कसा असा जास्त आहे कळतं सर्वांना. हा जो काय असतो 3 डायमेन्शनल अँगल, त्याला काय म्हणतात सांगा, सॉलिड अँगल. काय म्हणायचं त्याचं नाव, सॉलिड अँगल. लक्षात राहू द्या. 2 डायमेन्शनल जो अँगल असतो त्याला आपण प्लेन अँगल म्हणतो, आणि 3 डायमेन्शनल अँगल जो असतो असा त्याला काय म्हणतो. आता मेहंदीचा कोनचा आहे सॉलिड अँगल कमी आहे, विद्युशकाच्या टोपीचा सॉलिड अँगल मोठा आहे, हे लक्षात राहू द्या. त्याला सॉलिड अँगल म्हणतात. तर अशा प्रकारे 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज असतात, प्लेन अँगल आणि काय सांगा, सॉलिड अँगल. दीज आर द 2 सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. हाऊ मेनी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, 7 + 2 सप्लिमेंटरी. लक्षात ठेवा, पण 9 म्हणायचं नाही, 7 + 2 असा शब्द वापरायचा. लक्षात ठेवा, 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज and 2 आर सप्लिमेंटरी. राईट, लक्षात सर्वांच्या. इन दिस वे वी हैव सीन व्हाट इज मीन बाय काय सांगा, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज अँड व्हाट इज मीन बाय फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय आणि फंडामेंटल युनिट्स म्हणजे काय ते आपण शिकलो आज. ठीक आहे. आता आपण काय करायचं पहा, लक्षात घ्या, एक मिनिट.
आहे अजून वेळ आहे आपल्याकडं. वी आर गोइंग टू सी द काय सांगा डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. आता आपल्याकडं डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय ते आपण काय करणार सांगा चेकआउट करणार आहोत. आता व्हॉट इज मीन बाय काय सांगा डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. राईट लक्षात. ठीक आहे. डिराइव्हड फिजिकल काय सांगा क्वांटिटीज हे लक्षात आले सगळ्यांच्या. याचा सिंबल तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही लिहू शकता. याचा सिंबल रेडियनचा आरएडी लिहितात आणि याचा एस टी रेडियन असं लिहितात. हा ठीक आहे. ज्यावेळेला त्या पण मला शिकवायचं डिटेल मध्ये माझं डिराइव्हडचं झालं की मी त्याच्याकडे मी परत येणार आहे. लक्षात राहू द्या. ठीक आहे. चला आता आपण जाऊयात लक्ष द्या. आलं इथपर्यंत सगळं लक्षात. आता आपला टॉपिक जो आहे तो डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. काय टॉपिकचं नाव डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. ते डेफिनेशन मी त्याची त्या ठिकाणी लिहितोय. The physical quantity which depends on two or more fundamental physical quantities for their measurement are called as derived physical quantities. पहा काय राईट केले मी डेफिनेशन राईट केले. द फिजिकल क्वांटिटीज which depends on two or more fundamental physical quantities for their measurement. ज्या फिजिकल क्वांटिटीज त्यांच्या मेजरमेंट साठी दोन किंवा अधिक फंडामेंटल वर डिपेंड असतात त्याला काय म्हणतात सांगा डिराइव्हड. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण मागाशी दिलं होतं तेच परत एक्सप्लेन करतो मुद्दा म्हणून. ते सोपं आहे तुम्हाला समजायला. व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय सांगा डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेस काय सांगा मेंट अपॉन काय टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. दिस इज द फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय लेंथ आहे की नाही. मग व्हेलॉसिटी कशावर डिपेंड आहे तर लेंथ वर डिपेंड आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात लेंथ आणि काय सांगा टाइम. व्हेलॉसिटी जर मोजायची असेल तर वी नीड टू टाइप्स ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी लेंथ आणि टाइम. म्हणजे फिजिकल क्वांटिटी तिच्या मेजरमेंट साठी दोन किंवा अधिक फंडामेंटल वर डिपेंड असते. कारण व्हेलॉसिटी मोजायचं म्हटलं तर तुम्हाला मीटर स्केल तर न्यावंच लागेल. त्याचबरोबर घड्याळ सुद्धा घेऊन जावं लागणार आहे. म्हणजे दोन दोन फिजिकल क्वांटिटी एकत्र केली की ही क्वांटिटी मिळते. म्हणून अशा क्वांटिटीजला म्हणतात डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. साधी सोपी कन्सेप्ट आहे. जी फिजिकल क्वांटिटी तिच्या मेजरमेंट साठी दोन किंवा अधिक फंडामेंटल वर डिपेंड असते तिला म्हणतात काय सांगा डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. म्हणून पहा व्हेलॉसिटी ही दोन फंडामेंटल वर डिपेंड आहे लेंथ आणि टाइम. व्हेलॉसिटी मोजायची असेल तर मीटर स्केल तर न्यावंच लागेल लेंथ मोजण्यासाठी. पण घड्याळ सुद्धा घेऊन जावं लागणार आहे टाइम मोजण्यासाठी. म्हणजे लेंथ आणि टाइम या दोन फिजिकल क्वांटिटीवर या दोन फंडामेंटल वर व्हेलॉसिटी डिपेंड असते. याच्यातल्या दोन्ही जर असतील माहिती तरच व्हेलॉसिटी काढता येईल. म्हणजे व्हेलॉसिटी इज डिपेंड्स ऑन लेंथ एज वेल एज काय सांगा टाइम फॉर इट्स मेजरमेंट. व्हेलॉसिटी मोजण्यासाठी तुम्हाला दोन दोन क्वांटिटी गरज असते आणि या दोन क्वांटिटी वेगवेगळ्या आहेत इंडिव्हिज्युअल आहेत. त्याच्या दोघांचा उपयोग करून व्हेलॉसिटी मोजू शकता. म्हणून व्हेलॉसिटी इज अ डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी फ्रॉम लेंथ अँड काय सांगा टाइम. व्हेलॉसिटी ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ती लेंथ आणि टाइम या दोन क्वांटिटी पासून डिराइव्ह केलेली आहे. निर्माण केलेली आहे. डिराइव्ह म्हणजे निर्माण केलेली आहे. या दोन क्वांटिटी एकत्र करून ही नवीन क्वांटिटी निर्माण केलेली आहे. म्हणून हिला म्हणतात डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. आलं लक्षात. मग ह्या ज्या सात आहेत ह्या सात सोडल्या these are the 7 plus these are 2 supplementary. हा ठीक आहे. 7 आणि काय सांगा ते दोन सप्लिमेंटरी आहेत. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. हे 7 आणि त्या दोन असे जर 7 आणि 2 9 या क्वांटिटी जर सोडल्या तर रिमेनिंग ऑल क्वांटिटीज जेवढ्या किती निसर्गात किंवा जेवढ्या किती फिजिक्स मध्ये तुम्ही शिकणार आहात जेवढ्या किती सायन्स मध्ये तुम्ही शिकणार आहात ऑल द फिजिकल क्वांटिटीज आर डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज. आलं लक्षात. हे 9 सोडल्या 7 plus 2 7 आर फंडामेंटल 2 आर सप्लिमेंटरी. आलं लक्षात. ठीक आहे. या जर 9 क्वांटिटीज जर सोडल्या तर ऑल द रिमेनिंग फिजिकल क्वांटिटीज आर उरलेल्या सगळ्याच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या काय आहेत सांगा दे आर द डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. मग तुम्ही व्हेलॉसिटी घ्या, एरिया घ्या, व्हॉल्यूम घ्या, डेन्सिटी घ्या, वर्क डन घ्या, फोर्स घ्या, टॉर्क असेल, एनर्जी असेल, पॉवर असेल, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असेल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल. कळतंय मला काय सांगायचंय. जेवढ्या किती फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला इथून पुढे शिकायला मिळतील या 9 सोडून त्या सगळ्याच्या सगळ्या डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीज आहेत.
ऑल दस क्वांटिटीज आर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. लक्षात राहील. चला आणखी एखादं एक्झाम्पल मी घेतो. व्हेलॉसिटी लक्षात आले सर्वांच्या. ठीक आहे. आता मला दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घ्यायचंय. मी घेतो डेन्सिटी. पहा डेन्सिटी इक्वल काय सांगा, मास आपण काय सांगा व्हॉल्यूम. बरोबर ठीक आहे. आता मास म्हणजे काय, मास इथं मास तसंच लिहितो मी, आणि व्हॉल्यूम म्हणजे काय सांगा लेंथ इनटू काय सांगा लेंथ इनटू लेंथ. व्हॉल्यूम कसं काढतात, लेंथ इनटू ब्रेथ इनटू हाईट. लेंथ ब्रेथ म्हणजे लेंथच असते एक प्रकारची, हाईट सुद्धा एक प्रकारची लेंथच असते. म्हणजे लेंथ ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही 3 वेळा वापरायची आणि मास एकदा वापरायचं. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजेच डेन्सिटी इज द काय सांगा फिजिकल क्वांटिटी व्हिच इज डिराइव्ड फ्रॉम द फंडामेंटल क्वांटिटी मास अँड लेंथ. मास आणि लेंथ या दोन फंडामेंटल क्वांटिटीचा एकत्रपणे विशिष्ट पद्धतीने उपयोग केल्यानंतर डेन्सिटी डेव्हलप होते किंवा डेन्सिटी डिराइव्ह होते. म्हणून डेन्सिटी इज द काय सांगा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. लक्षात राहील. डेन्सिटी पहा मास आणि लेंथ, लेंथ 3 वेळा वापरली लक्षात. ठीक आहे. आणि मास वापरले. मास आणि लेंथ या दोन वेगवेगळ्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचा उपयोग करून डेन्सिटी तयार होते किंवा डेन्सिटी डिराइव्ह होते. म्हणून डेन्सिटी इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. मग जी फिजिकल क्वांटिटी पहा द फिजिकल क्वांटिटी व्हिच डिपेंड्स ऑन 2 or more फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. जी काय असते 2 किंवा अधिक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड असते तिच्या मेजरमेंटसाठी, त्याला म्हणतात डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. तर इन दिस वे सो मेनी फिजिकल क्वांटिटीज आर डिराइव्ड नाउ. जेवढ्या किती तुम्ही सायन्स मध्ये शिकाल या पुढे या 9 सोडून त्या सगळ्याच्या सगळ्या काय सांगा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. राईट लक्षात. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर वेदर एरिया इज द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. पहा एरिया म्हणजे काय सांगा लेंथ इनटू काय सांगा ब्रेथ. लेंथ इनटू काय सांगा ब्रेथ. आता लेंथ म्हणजे काय एल आणि ब्रेथ सुद्धा एक प्रकारची कोण आहे लेंथच आहे की नाही. लेंथचे युनिट मीटर असतं, ब्रेथचं सुद्धा मीटर असतं. म्हणजे बोथ आर द काय सांगा लेंथ. फक्त मोठ्या साईजला आपण लेंथ म्हणतो आणि छोट्या साईजला आपण काय म्हणतो ब्रेथ म्हणतो, पण बोथ आर द लेंथ. म्हणजे व्हेन द लेंथ इज यूज्ड 2 टाइम्स, लेंथ जेव्हा 2 वेळा वापरतात तेव्हा तुमचा एरिया डिराइव्ह होतो. म्हणून एरियामध्ये सुद्धा 2 फंडामेंटल फिजिकल सेम टाइपच्या 2 फंडामेंटल वापरल्यात, लेंथ आणि काय सांगा अगेन लेंथ. दॅट्स एरिया इज आल्सो डिराइव्ड. तुम्हाला असं वाटेल की सर लेंथच वापरले 2 वेळा, पण तिला डिराइव्ह कसं म्हणायचं कारण लेंथ एकदा नाही वापरलं 2 वेळा वापरले. म्हणजे जेव्हा 2 किंवा अधिक फंडामेंटल सेम फंडामेंटल असले तरी चालते. ही कोणती आहे लेंथ नावाची फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, ही सुद्धा लेंथ. मग दोन्ही सेम जरी असल्या पण 2 वेळा वापरल्यात की नाही, मग 2 वेळा वापरून हे डिराइव्ह झालेला आहे एरिया, म्हणून याला सुद्धा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणायचं. व्हॉल्यूमला येस व्हॉल्यूम सुद्धा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय सांगा लेंथ इनटू ब्रेथ इनटू काय सांगा हाईट. लेंथ म्हणजे काय लेंथच आहे, ब्रेथ म्हणजे सुद्धा एक प्रकारची लेंथच आहे, हाईट सुद्धा एक प्रकारची काय सांगा लेंथ. म्हणून व्हेन द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी लेंथ इज यूज्ड 3 टाइम्स. लेंथ नावाची फंडामेंटल क्वांटिटी जेव्हा 3 वेळा तुम्ही वापरता तेव्हा व्हॉल्यूम नावाची फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी डिराइव्ह होते, निर्माण होते. म्हणून व्हॉल्यूम इज आल्सो डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. व्हॉल्यूम सुद्धा काय सांगा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. राईट लक्षात. हा ठीक आहे. बाकी सगळ्या ऍक्सेलरेशन म्हणजे काय व्हेलॉसिटी आपण काय सांगा टाइम. आता व्हेलॉसिटी काय लेंथ आपण टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय सांगा लेंथ आपण टाइम आणि परत वन्स अगेन दिस टाइम. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो डिस्प्लेसमेंट आपण टाइम म्हणजे लेंथ आपण टाइम. लेंथ आपण टाइम 1 सेकंड टाइम म्हणजे याचा अर्थ हा लेंथ आपण काय सांगा टाइमचा स्क्वेअर. म्हणजे फॉर डिराइव्हिंग द ऍक्सेलरेशन द फंडामेंटल क्वांटिटी हियर लेंथ इज यूज्ड 1 टाइम and the fundamental quantity time is used 2 times. लेंथ एकदा आणि टाइम दोनदा असं 3 वेळा फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करून कोणती क्वांटिटी डिराइव्ह झाली ऍक्सेलरेशन. तर अशा प्रकारच्या ज्या क्वांटिटीज असतात त्यांना म्हणतात डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. राईट लक्षात. तर पहा फिजिकल क्वांटिटीचे 2 प्रकार पडतात. द फिजिकल क्वांटिटीज which do not depend on any other physical quantity for its measurement. जी कुणावरही डिपेंड नसते तिच्या मेजरमेंटसाठी त्याला म्हणायचं फंडामेंटल. and जी physical quantity depends on 2 or more fundamental physical quantity for its measurement it is called as काय सांगा derived. How many fundamental physical quantities? 7. These are the 7 fundamental physical quantities and 2 are supplementary. 7 plus 2 9 म्हणायचं नाही. 7 सेपरेट सांगायचं and there are 2 खाली supplementary वाक्य लिहायचे. there are 2 supplementary fundamental physical quantities. plane angle आणि काय सांगा solid angle. plane angle चं युनिट असतं रेडियन, solid angle चं युनिट असतं स्टीरेडियन. आणि these are the 7. या 7 तुम्हाला पाठच करावे लागतील. तर परीक्षेला प्रश्न येतो डिफाइन फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी और राइट द नोट ऑन काय सांगा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. कळलं सर्वांना. अशा प्रकारे फंडामेंटल आणि काय सांगा डिराइव्ड
मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं व्हेलॉसिटी, डेन्सिटी, एरिया, व्हॉल्यूम, एक्सेलरेशन, वर्क डन, फोर्स, टॉर्क, एनर्जी, पॉवर, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, येते लक्षात घ्या, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, सो मेनी थिंग्स. जेवढ्या किती तुम्ही ह्या 9 सोडून पाहणार आहे त्या सगळ्याच्या सगळ्या डिराइव्ड असणार आहे. राईट, ठीक आहे. तर अशा पद्धतीने टुडे वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज, व्हॉट इज मीन बाय डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. तुम्ही आता कालचं एक लेक्चर संपलं, आपलं दुसरं लेक्चर चालू. आता थोडीशी तुम्ही सुद्धा सवय बदलली पाहिजे. जर तुम्ही क्लासरूम मध्ये लेक्चरला असता तर आम्ही नोट्स वगैरे आपण सगळ्या व्यवस्थित राईट डाऊन केले असते टॉपिक वाईज. परंतु आता काय आलंय, थोड्याशा मर्यादा आमच्यावर पण आहेत, तुमच्यावर सुद्धा आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, जे जे काही या फळ्यावर होईल, जे जे काही बोर्डवर लिहिलं जाईल ते सगळं पॉइंट वाईज लिहायचे. बरं, जसं की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज दे आर ऑफ 2 टाइप्स, तुम्ही वाक्य लिहिलं पाहिजे. फिजिकल क्वांटिटीज आर ऑफ 2 टाइप्स. एक आकडा फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, मग त्याचे डेफिनेशन देयर आर 7 हे आहे की नाही, आणि युनिट्स ऑफ फंडामेंटल फिजिक्स ही नोट झाली त्याची. नंतर 2 आकडा डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, डेफिनेशन आणि हे एक्झाम्पल्स. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये सध्या एक चांगली सवय लावून घ्या. छोट्या छोट्या नोट्स काढत चला. आपण काय शिकलो आपल्याला माहिती पाहिजे. जेव्हा नोट्स आपल्या जवळ असतात तेव्हा आपण कधीही जरी उचकटलं तरी आपल्याला क्लिक होते की अरे हा असं लेक्चर होतं, असं माहिती आहे, हे आपल्याला माहिती झालं पाहिजे. ज्यावेळेला क्लासरूम मध्ये तुम्ही याल त्यावेळेला नोट्स ह्या आपण लिहिणारच आहोत, तो भाग नंतरचा आला. पण सध्या तरी तुम्ही घरच्या घरी पुस्तक तुमच्या जवळ असेल, एक नोटबुक छोटीशी तयार करा आणि त्या नोटबुकवर छोटे असा जे जे काही पॉइंट्स होतील सगळे पॉइंट्स पुस्तकातलेच असतात, आहे की नाही. पुस्तकानुसारच आम्ही चाललेलो आहोत. त्यामुळे सगळेच्या सगळे व्यवस्थित पुस्तक वाचा, हे पहा. एखादा जर तुम्हाला वाटलं तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या. काय घ्या, स्क्रीनशॉट. आज जे काही शिकवले ते सगळं फळ्यावर आहे. मग सर लेक्चर संपले की याचा स्क्रीनशॉट घ्या, त्याच्यावर एक छोटीशी नोट तयार करा, ते सगळं पहा कशा पद्धतीने मी एक्सप्लेन केले, काय झाले, आहे की नाही. आणि अपडेट राहा. जो सिलेबस होत राहील त्याच्याशी अपडेट राहा. म्हणजे जेव्हा भविष्यात शाळा सुरू होतील तेव्हा आपल्याला हा सिलेबस झालेला आहे, परत असं नको वाटायला की अरे आपलं ते असं आठवतच नाही, असंच होत नाही, असं नाही वाटलं पाहिजे. आपल्याला आपण अपडेट राहिले पाहिजे. लेक्चर मिस करू नका, लेक्चर पेंडिंग ठेवू नका, आहे की नाही. दिवसाला 2 ते 3 काय लेक्चर आम्ही पाठवणार, पेंडिंग ठेवायचे नाही, मिस करायचे नाही. राईट, आणि प्रॉपर अभ्यास करायचा. चला बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरला बघू. थँक्यू.